नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी साठी दरवर्षी स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करत असतं, शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करत असतं। आणि नुकत्याच यावर्षी जी परीक्षा झाली 18 फेब्रुवारी रोजी, त्या परीक्षेची उत्तर सूची या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या वेबसाईटवर ही उत्तरपत्रिका उत्तर सूची अपलोड केलेली आहे। याच्या मदतीने आपण आपल्याला नेमके या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतील हे आपण तपासून घेऊ शकतो। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या आक्षेप नोंदवण्यासंदर्भातील काही कार्यपद्धती दिलेल्या आहेत, या सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून त्या काळजीपूर्वक वाचू शकतात। तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचे असतील तर तसे तुम्ही नोंदवू शकतात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी जी परीक्षा झाली, त्यामध्ये पेपर क्रमांक 1 मराठी माध्यमचा प्रथम भाषा व गणित फर्स्ट लँग्वेज अँड मॅथ याची अंतरिम उत्तर सूची आपल्या समोर सादर करीत आहे। याच्यामध्ये बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक दिलेला आहे, त्या ठिकाणी 4 संचामध्ये ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपलब्ध झालेली होती आणि त्या संचानुसार प्रत्येक प्रश्न क्रमांकानुसार प्रत्येक संचाचा नेमका कुठला पर्याय योग्य पर्याय आहे तो या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक पाहू शकतात। प्रश्न क्रमांक डाव्या बाजूकडून 1 2 3 4 क्रमांकाचे प्रश्न दिलेले 25 प्रश्न या ठिकाणी आहेत दिलेले आणि त्यांचे पर्याय सुद्धा या ठिकाणी संचानुसार ABCD 4 संच आहेत, त्यानुसार या ठिकाणी आपल्याला त्याची उत्तर त्याचे पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। तदनंतर या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 26 मधल्या कॉलम मध्ये प्रश्न क्रमांक 26 पासून ABCD संचांचे उत्तरांचा पर्याय आपल्या समोर आहे 26 27 28। तर या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक ते पर्याय पाहू शकतात। तुम्हाला ज्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा असेल थांबवून तुम्ही खात्रीपूर्वक तुमचा योग्य संचानुसार कोणता पर्याय आहे त्या प्रश्नाचा ते तुम्ही पाहू शकता। प्रथम भाषा मराठी आणि गणित हा इयत्ता 5वीचा जो पेपर होता त्या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो। 51वा प्रश्न शेवटच्या कॉलम मध्ये आणि संच प्रकार आहेत ABCD, त्यानुसार प्रत्येक प्रश्नाचा योग्य पर्याय आपल्या समोर। एकूण 75 प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या 75 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी पर्याय संचानुसार या ठिकाणी आपण पाहिलेले। तर मित्रांनो, प्रथम भाषा मराठी आणि गणित इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची ही अंतरिम उत्तर सूची